अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि अक्षय तृतीया हा सण हिंदू धर्मातील एक अत्यंत शुभ सण मानला जातो। हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला साजरा करण्यात येतो आणि अक्षय हा शब्दाचा अर्थ कधीही न संपणारे असा होतो। या दिवशी केलेले पुण्य आणि चांगली कामे कायम टिकतात असे मानले जाते। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते। या दिवशी दानधर्म विशेष महत्त्व दिले जाते। गरिबांना अन्न पाणी कपडे देणे खूप पुण्यकारक मानले जाते। या दिवशी सोने चांदी खरेदी करणे, नवीन कामाला सुरुवात करणे, नवीन वस्तू काहीतरी घेणे याला शुभ मानले जाते। तर हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी कोणतीही मुहूर्त न पाहता नवीन कामाला सुरुवात करता येते। अशाच अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर चला मग आज मस्तपैकी आपण अक्षय तृतीयेचा जो काही सण आहे ना तर साजरा करूया। तर अक्षय तृतीयेच्या सणापासून बघा आमरस बनवायला आपण सुरुवात करतो। पहिला आमरस आपण याच दिवशी बनवतो आणि त्यासाठी आंबे वगैरे आणतो, आमरस बनवतो, पुरणपोळी बनवतो। कोण पुरणपोळी बनवतं तर कोण आंब्याची पुरणपोळी बनवतात, नाहीतरी मग शिरामध्ये जो आंबा आहे ना तर तो घालून पुरणपोळी बनवतात। तर मला पण यावेळेस पुरणपोळी बनवायची नव्हती, सारख्या पुरणपोळ्याच बनवल्या होत्या। म्हटलं यावेळेस शिऱ्याची मस्तपैकी आंबा घालून पुरणपोळी वगैरे बनवूया आणि त्यासाठी आंबे आणले होते। वरून तर तुम्हाला किती छान दिसत आहेत बघा आंब्याने, इथूनच मला सगळा मूड ऑफ झाला। आणि आंबा आणला, एक आंबा चांगला निघाला आणि बाकीचे जे काही सगळे आंबे आहेत ना तर सगळे खराब निघाले। जवळजवळ 1 डझन आंबे आणले होते, काल सरांनी 1-2 काढले होते, म्हणजे सगळेच आम्ही काही चिरून वगैरे बघितले नाही। त्यांनी एक चांगला निघाला आणि बाकीचे आज सगळे करायला घेतले आणि ह्या सगळ्या आंब्यांचा असा काही प्रकार झाला बघा। फक्त पावडर वगैरे लावतात, आंबे पिकवतात आणि बाजारात देतात, काही उपयोग नाही। आपण एवढे मोठे पैसे देतो आणि हे आंबे बघितलं की हे असं खूपच मूड ऑफ होतो। माझं आज तसंच झालंय। एवढा छान अक्षय तृतीयेचं सण, सगळी तयारी केली सकाळी उठल्यापासून आणि आंबे कापल्यानंतर बघितलं की हे सगळं काही असं झालेलं बघा आणि पावडर लावून पिकवल्यामुळे असं वाटतंय मला। आणि काल माझा मुलगा गेला होता बाहेर, तिकडं ह्याला गेला होता महाबळेश्वरला, तिथून स्ट्रॉबेरी आणलेल्या। मग सरा म्हणत होती मम्मी स्ट्रॉबेरीच्या पुरणपोळ्या बनव, यावेळेस तिचं काहीतरी दुसरंच चाललं होतं। आंब्याचं राहू दे तर तू स्ट्रॉबेरीच्या पुरणपोळ्या वगैरे बनव। म्हटलं नाही रे बाळा असं नाही बनवता येत। तर सगळ्या स्ट्रॉबेरी वगैरे काढून ठेवल्या आणि आंबे बघूनच खरंच मूड ऑफ झाला। आता काय करायचं तेच कळत नव्हतं। सगळे आंबे साईडला ठेवले होते आणि 1-2 म्हणजे खराब झाले म्हणून आता ते टाकूनच द्यायचे म्हटलं। आणि 1-2च आंबे जरासे काही चांगले होते ना तर त्याचाच असं पल्प काढून घेतला। म्हटलं आता 2-3 दिवस झाले तयारी चालली आहे, थोडी तर आपण ट्राय तर करूया आपण शिऱ्याची पुरणपोळी, म्हणजे शिऱ्याची पोळी कशी बनवतात आंबा वगैरे घालून। आणि मी पण फर्स्ट टाइमच इथे बनवत होते, म्हटलं तुमच्याशी थोडंसं शेअर करूया। तर आंब्याची सगळी प्युरी वगैरे करून घेतली, 1-1.5 आंबा असेल तेवढ्याचीच प्युरी करून घेतली। मस्तपैकी तूप टाकलं कढईमध्ये, 1 वाटी रवा आहे ना तर तो टाकला, चांगला भाजून घेतला, लालसर होईपर्यंत आपल्याला इथं चांगला भाजून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर थोडंसं दूध घालायचं आहे, दूध आणि पाणी मिक्स घातलं तरी चालेल। मी इथं थोडंसं दूध आणि थोडंसं गरम पाणी ह्याच्यामध्ये घालून चांगलं हलवून घेतलेलं आहे। थोडीशी गाठी तयार होतात, फक्त लक्ष द्यायचं। माझं पण थोडंसं हलवताना इकडे तिकडे झालं आणि थोड्याशा गाठी झालेल्या। आणि इथं मग साखर घातली 1 वाटी। आता काय करायचं तोच प्रश्न पडलेला, पण तेवढा तरी प्युरी निघाली, म्हटलं तेवढं तरी आपण ट्राय करूया। सगळी जी काय आंब्याची प्युरी होती ना तर ती शिऱ्यामध्ये घालून घेतली आणि मस्तपैकी सगळं हे शिजवून घ्यायचं आता आपल्याला। थोडीशी टेस्टला वेलची पूड घालायची आणि त्याच्यानंतर सगळं मिक्स करून आहे ना तर ह्याचा छान असा गोळा तयार होतो। आणि त्याच्यानंतर आपण जशा काही सांज्याच्या पोळ्या बनवतो ना त्याच प्रकारे बनवायच्यात, फक्त 1 आंबा किंवा एखादा आंबा घातला ना तर प्युरी करून तरी चालतं। आणि आईने मला ही यात्रेमधून घेऊन काठवत दिली होती, त्याचंही आज सकाळी मी त्याला तेल आणि हळद लावून ठेवलं होतं, चांगलं सुकवून वगैरे घेतलेलं, धुवून पुसून परत ठेवलेली। आणि म्हटलं आता गव्हाचं पीठ आहे ना तर त्याच काठवटीमध्ये मळायला घेऊया। म्हटलं आज अक्षय तृतीया आहे आणि उद्घाटन करूया काठवटीचं, म्हणून मी तर त्याच्यामध्ये पीठ मळायला घेतलं। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी मैदा घेतला, थोडंसं हळद मीठ घातलं, थोडंसं तेल घातलं आणि हे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। पुरणपोळीसाठी सुद्धा मी असंच मळत असते कणिक आणि छान पुरणपोळ्या होतात। आणि बाकीच्यांना वाटत असतं की फक्त मैदा वगैरे वापरते, तर मैदा वापरत नाही, गव्हाचं पीठ आणि मैदा इथं वापरून छान असा गोळा तयार करून घेते। छान एकदम खुसखुशीत पुरणपोळ्या होतात, म्हणून थोडासा मैदा घालत असते। हे 10 मिनिटासाठी आपल्याला आता हे करून घ्यायचं आहे, म्हणजे झाकून ठेवायचं आहे। म्हटलं तोपर्यंत पापड वगैरे तळून घेऊया। मग इथं आज सुद्धा उडदाचे पापड थोडेसे तळून घेतले आणि जे काही आत्ता आपण उन्हाळ्याचे सामान केले होते ना तर त्यातलं जरा सगळे पदार्थ तळून घेतलेले आहेत। बटाट्याचे वडे वगैरे बनवले होते ना, शाबू बटाटा वडा, तर तो सुद्धा थोडासा तळून वगैरे घेतला। आणि आंब्यांचं म्हटलं तर खरंच खूप टेन्शन आलेलं आहे।
म्हणजे आता सगळी तयारी झाली, आता फक्त आमरस करायला घेतलं आणि कापल्यानंतर एवढा असा गोंधळ झाला बघा. जवळजवळ 900 का 1000 रुपये देऊन एक पेटी आणलेली आणि सगळे पैसे तर वाया गेले ते गेलेच. मिस्टरांना म्हटलं आज ते जिथून घेतला ना तर तिथं दाखवायला जावा, तर नको तसं कशाला म्हटले, नको दाखवायला. आणि आज अक्षय तृतीया सण आहे, कशाला घेऊन जायचं वगैरे, त्यांचं तर वेगळंच होतं. म्हटलं जाऊ दे आता, खराब झाले तर खराब झाले. आणि हे थोडंसा आंबा होता ना एक ठेवलेला स्वरानी, तर तो जरासा चांगला होता. मग त्यातलं जरासं काढून असं थोडंसं आमरस करूया म्हटलं नैवेद्याला. मग त्याचंसुद्धा थोडंसं आमरस करायला घेतलं. थोडीशी साखर वगैरे सगळं घालून मिक्सरलाच फेटून घेतले. म्हणजे नैवेद्यापुरतं वाटीभर तरी आमरस झालं ना तरी पास झालं म्हटलं. थोडंसं पिस्ता वगैरे त्याच्यावरती कट करून घातलं आहे, केशर वगैरे घातलं आहे. म्हटलं नैवेद्यासाठी तेवढी तर एक वाटी आमरस होईल म्हणून ते मी आमरस करून घेतलं. 1 ते 7 जणांनी खाल्लं होतं, तशापैकी आज आमचं झालेलं 1 वाटी आमरस आम्ही सगळ्यांनी नैवेद्य वगैरे दाखवून सगळ्यांनी खाऊन घेतला. आणि ते जे काही आपण हे आहे ना शिरा वगैरे बनवला ना तर एकदम सेम पुरणासारखं झालेलं. असं वाटतच नव्हतं की बाबा ते शिऱ्याचं आपण काहीतरी बनवलं आहे किंवा रव्याचं आपण काहीतरी बनवलं आहे, असं वाटतच नव्हतं. आंब्याची प्युरी वगैरे घातल्यामुळं एकदम छान असं ह्याच्यासारखं वाटत होतं. म्हणजे जे काही आपण पुरणपोळीसाठी पुरण बनवतो ना डाळीचं, तर तसं वाटत होतं. छान होतात अशा प्रकारच्या पुरणपोळ्या. एकदा नक्कीच ट्राय करून पहा आणि बनवत असाल तरी सुद्धा सांगा कशा लागतात ते, कारण मी सुद्धा फर्स्ट टाईमच इथं बनवत होते. आता नेहमी पुरणपोळ्या करून सुद्धा कंटाळा आलेला असतो आणि आधेमध्ये कधीतरी अशा प्रकारची पुरणपोळी बनवली ना तर भारी वाटेल. फक्त आंबे वगैरे नसतील तर ठीक आहे, आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स वगैरे घालून सुद्धा बनवू शकतो. सांज्याची जशी पुरणपोळी बनवतो ना तर तशाच प्रकारे बनवून घ्यायची. आणि मी पण फर्स्ट टाईमच बनवत होते. नेहमी तेलाच्या पुरणपोळ्या करून सवय होती ना, त्यामुळं मग मला पण हे थोडंसं पिठाच्या म्हणजे सांज्याच्या ह्याच्यासाठी पीठच लावून बनवतात ना, तर मला पण थोडंसं लाटताना थोडंसं वेगळं वाटत होतं. आणि थोड्याशा गाठी पण राहिलेल्या ना, परत मिस्टरांकडून मी सगळं ते पूर्ण फोडून वगैरे घेतलं. म्हटलं मला जे काही मी पोळ्या लाटते ना तोपर्यंत मला ते सगळं व्यवस्थित मॅश करून द्या. तर मिस्टरांनी वगैरे मला सगळं ते मॅश करून दिलं होतं. आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या दुसऱ्या ज्या काही सांज्याच्या पोळ्या आहेत ना तर त्या बनवायला घेतल्या. आणि याच्यामध्ये थोड्याशा गाठी शिल्लक म्हणजे राहिलेल्या, थोडंसं मिक्स करताना हे झालेलं, गरम घातल्यानंतर पटपट हलवायला पाहिजे ना. आणि मग ते माझे आंबे खराब झाल्यामुळे माझा सगळा मूड म्हणजे ऑफच झालेला. काही करावंसंच वाटत नव्हतं. पण म्हटलं जाऊ द्या, आता सण आहे तर सगळं हे करावंच लागेल म्हणून म्हटलं थोडंसं सगळं करून घेतलं. थोड्याशा पोळ्या आहेत ना लाटून वगैरे घेतल्या. आणि सगळ्यांना जेवायला वगैरे लवकर पाहिजे असतं, मुलं नैवेद्य वगैरे दाखवून घेऊया. आणि जवळजवळ 10:30-11 वाजले असतील इथं माझं सगळं जे काही नैवेद्याचं ताट वगैरे सगळं करेपर्यंत. तर इथं भजी करायचे होते. आणि पुरणपोळीचं सण असलं की सगळं लक्षात येतं, भजी पापड कुरवडी सगळं. आणि त्यावेळेला आपण सगळं बनवतो. आणि ह्या काही सांज्याच्या म्हणजे पोळ्या बनवत होतो ना तर आज ते भजीचं लक्षात पण आलं नाही. आणि मम्मीनं पण म्हटलं की भजी राहिले मम्मी, तर म्हटलं आज कांदा लसूणचे पदार्थ नैवेद्याला चालत नाही असं काहीतरी म्हटलं मला. मग मला पण एवढं काही माहीत नव्हतं, त्यामुळे भजी वगैरे काही केलेच नाहीत. आणि त्याच्यानंतर ज्या काही पुरणपोळ्या होत्या ना सगळ्यांना मग अगोदर करून ठेवल्या होत्या थोड्याशा, सगळ्यांना जेवायला वगैरे दिलं, नैवेद्य झाला. आणि आता म्हणलं परत ज्या काही शिल्लक राहिलेल्या पोळ्या आहेत ना आमच्यासाठी तर त्या बनवूया. मग असं वाटत होतं की या सगळ्या सांज्याचं परत हे करण्यापेक्षा ना सरळ पुरणपोळ्या केल्या असत्या तर बरं झालं असतं. आमटी पण झाली असती, नंतर सगळंच झालं असतं. आणि असं वाटलं मला, ते पुरणपोळ्या केल्या असतं तर बरं झालं असतं. पण असं ते चेंज म्हणून नवीन काहीतरी असं यावेळेस करून पाहिलेलं आहे मी. आणि रव्यापेक्षा सुद्धा थोडासा मोठा सांजा असतो ना तर त्याच्यासुद्धा पोळ्या बनवल्या होत्या. आणि शिऱ्याच्या वगैरे पण बनवल्या होत्या. पण आंबा टाकून फर्स्ट टाईमच मला इथं बनवायची होती पोळी, त्यामुळं बनवून घेतलेली आहे. छान झाल्या. थोड्याशा फुगल्या नाहीत, कारण जितका आपण पुरण त्याच्यामध्ये घालतो ना तर त्याच्यावरती डिपेंड असतं म्हणजे फुगते की नाही वगैरे. तर इथं भरपूर घातलेलं मी, जे काही आपलं शिराचं सारण होतं ना तर ते भरपूर घातलेलं. मग काही थोड्या पुरणपोळ्या फुगल्या आणि काही थोड्या फुगलेल्या नाहीत. आणि तर केळीचं पान होतं ना तर त्याच्यावरती तर थोडंसं ट्राय करूया म्हटलं, कारण केळीच्या पानावरच्या पोळीची टेस्ट एकदम छान लागते आणि करायला सुद्धा भारी वाटते. म्हटलं थोड्याशा ज्या काही पोळ्या आहेत ना सांज्याच्या तर ह्याच्यावरती करून घेऊया. मग ताट ठेवून आहे ना तर ते गोल आकाराचं कट वगैरे करून घेतलेलं, स्वच्छ धुवून वगैरे पण पान घेतलेलं. म्हटलं लागलं सगळे गोळे आहेत ना पहिला करून घेऊया, 4-5 गोळे करून घेऊया म्हणजे पटपट लाटता येतील असं. मग थोडंसं शिराचे गोळे पण करून घेतले आणि कणकेचे पण गोळे करून घेतले छान असे. आणि डायरेक्ट पटकन भरून घेतले, म्हणजे पटकन भरलं नाही, लाटायला पटपट येतात म्हणून इथं सगळे 4-5 जे काही 4च होते ना तर ते भरून घेतलेले आहेत, तिथं गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या पुरणपोळ्या करायला आवडतात, म्हणजे जे काही नेहमीची पुरणपोळी आहे ना डाळीची वगैरे तर ती करायला आवडते की अशी सांज्याची करायला आवडते की शिऱ्याची करायला आवडते, ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मला
मला तर वाटतं की पुरणपोळी करायलाच भारी वाटतं, कारण त्याचं याप भरपूर असे ना का, पण सगळं आमटी होते, नंतर करायला पण भारी वाटतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळ्या पण करता येतात. आणि यावेळेस म्हटलं थोडंसं चेंज म्हणून ह्या प्रकारच्या अशा ह्या पोळ्या करायला घेतलेल्या आहेत. ह्यासुद्धा अप्रतिम झालेल्या, छान झालेल्या, टेस्टला तर अगदीच छान झाल्या होत्या. तर तुम्ही कशा प्रकारच्या आज पुरणपोळ्या केलेल्या आहेत किंवा पोळ्या बनवलेल्या आहेत ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. म्हणजे मला ज्या प्रकारची पोळी बनवायची होती ना, तर त्या प्रकारची पोळी तर बनली, पण फक्त आमरस तेवढा बनलेला नाही, कारण आंबे सगळे खराब झाले, त्यामुळे आमरस बनवता आला नाही. फक्त वाटीभरच आमरस तेवढा बनवता आला. नंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं दूध वगैरे ॲड केलं आणि सगळ्यांना अर्धी वाटी आणि पोळ्या वगैरे असं दिलेलं आहे. आणि छान असं टेस्टला पण भारी झालं होतं, पोळ्या पण छान झालेल्या आणि आमरस पण तेवढंच का असेना पण छान झालं होतं. मग तेवढंच सगळ्यांनी खाल्लं वगैरे. छान अशा ज्या काही सांजेच्या पोळ्या होत्या ना, तर त्यासुद्धा झालेल्या आणि छान छान फुगलेल्या सुद्धा थोड्याफार फुगल्या. म्हणजे व्हिडिओ घ्यायला म्हटलं की नाही, पुरणपोळी म्हणजे ही पोळी फुगायची नाही, आणि व्हिडिओ बंद केला आणि दुसऱ्या एखाद्या पोळीचं शूट नाही घ्यायचं म्हटलं ना, तर ती पोळी एकदम फुगून टम्म व्हायची. असंच होतं दरवेळेस माझं. शूटला म्हणले की पोळी फुगतच नाही, आणि असंच करायचं म्हणले की छान छान पोळ्या फुगतात. तर बऱ्याच वेळा असं होतं, असू दे, पण आता काय करायचं. 1-2 आंबे खराब निघाले, नको म्हटलं दाखवायला, कशाला खराब आंबे निघालेत दाखवायला नको. पण सगळेच आंबे खराब निघाले म्हणून मी थोडंसं म्हटलं दाखवावं तुम्हाला, कारण आंबे घेताना पण खूप बघून वगैरे घ्यावं लागतं. आपण काही सगळे चिरून वगैरे बघत नाही आतमध्ये कसे असतील काय असतील. पण वरून तर इतके छान दिसत होते, पण सगळे आतमध्ये खराब झाले होते. म्हणजे पावडर लावून पिकवलेले असतात आणि ते आपल्याला तरी काय करणार आतमधलं. तर छान अशा ह्या पोळ्या झालेल्या आहेत. फक्त आमरस तेवढं बनवता आलं नाही. असू दे, थोडासा मूड ऑफ झाला, पण टेस्ट बघितली, सगळ्यांनी जेवले आणि सगळ्यांनी छान रिप्लाय दिला की पोळ्या छान झालत्या आणि आमरस पण छान होता. मनाला एकदम समाधान वाटलं, भारी वाटलं आणि सगळ्यांनी कौतुक केलं. यातच सगळं आलं. म्हटलं असू दे. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.